पाहिजे, वैकुंठाला गेलं पाहिजे. म्हणून वैकुंठाला जाण्याची आस लागली. भगवंतानं प्रत्यक्ष प्रगट होण्याची आस पोटात निर्माण झाली. भामचंद्रावर जात होते, भंडाऱ्यावर जात होते, घोराडवर जात होते. भगवंताचा सगुण साक्षात्कार तिथे तुकोबऱ्यांना झाला. बालवेश घेऊन श्रीहरी भेटला. बालवेशात परमात्मा भेटलाच होता. त्यांना जाणीव आहे पक्की की हा परमात्मा मला घ्यायला येणार आहे. म्हणून आता त्यांनी कीर्तन करू लागले. तुकोबराय निराणाचे अभंग सगळे बघून घ्या. वैकुंठाला जाताना त्याच्या सगळ्यात आधी त्यांनी महाराज कीर्तन करायला सुरुवात केली. अनेक साधू संत तुकोबारांना दिसू लागले. सनकादिक संत डोळ्यासमोर दिसू लागले. आणि सनकादिकांना पाहून जाणवलं की हे देवाच्या सानिध्यात राहतात. म्हणून सनकादिकांची विनंती करायला सुरुवात केली. महाराज तुम्ही सनकादिक संता, तुम्ही सनकादिक संता, तुम्ही सनकादिक संता, तुम्ही सनकादिक संता, मनाविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. असे अनेक प्रमाण पाहता येतील. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कृपाळू आहात. तुम्ही त्यांनी भगवंतापर्यंत माझा निरोप घेऊन जाऊ शकता. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मजारी उपेक्षणा. तुम्ही जर माझा निरोप देवाला सांगितलं तर देव माझी उपेक्षा करणार नाही. मला सांभाळा, मला भगवंतापर्यंत जायचंय. भगवंताला निरोप सांगा. सनकादिकांच्या हातानं देवाला निरोप पोहोचला. आणि निरोप पोहोचल्यानंतर भगवान तुकोबऱ्यांना घेण्याकरिता आले. महाराज तुकोबऱ्यांना दिसू लागले माझा भगवान मला घेण्याकरिता आलेला आहे. आता मला वैकुंठाला जायचे. ओढ लागली वैकुंठाला जाण्याची. भगवान डोळ्यासमोर दिसू लागला. फार समाधान वाटलं. देवा माझं सगळं जीवन सार्थकी लागलं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखली. तू प्रत्यक्ष मला घेण्याकरिता आलास, आता मला गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी सप्ताह सुरू झाला. आणि सप्ताहामध्ये रोज कीर्तन होऊ लागले. तुकोबऱ्यांना भक्तीचा उन्माद निर्माण झाला. समोर मोठी मोठी मंडळी, भगवान शंकर दिसू लागले, कपिल महाराज दिसू लागले, कपिल भगवान, दत्तात्रय भगवान दिसू लागले, सनकादिक संत दिसू लागले. एवढे श्रेष्ठ श्रेष्ठ महापुरुष समोर आहेत. भक्तीचा उन्माद झाला. घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. तीर्थ भ्रामकासी आणि नाळ, सकट स्वर्गवास करीन भोग. सांडविन तपोनिधा अभिमान, यज्ञ आणि दान लाजवीन. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. धन्य म्हणावीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही धन्य आम्ही तुका देखीला. तुकोबऱ्यांना आम्ही डोळे भरून पाहिलंय असं मी गेल्यानंतर लोक म्हणतील. सगळ्यांच्या समोर बोलायला सुरुवात केली. व्याभिचारिणी पर प्रकरणातले अभंग त्याच्यात आहेत. महाराज सकाळी तुम्ही वागे एक सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. भगवान मी डोळे भरून पाहिला कसा दिसतोय त्याचं वर्णन करून सांगतात. हे राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपली राम. रवी शशिकळा लोपली या कस्तुरी मळवट. चंदनाची ऊटी कस्तुरी मळवट. चंदनाची ऊटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया. रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट. चंदनाची ऊटी कस्तुरी मळवट. चंदनाची ऊटी. भगवंताला डोळ्यासमोर पाहू लागले.
दिव्य स्वरूप धारण करून परमात्मा तुकोबारायांच्या समोर उभा आहे आणि पुन्हा पुन्हा खुणावतोय, तुकोबा चला, उशीर व्हायला लागलाय. तुकोबाराय भगवंताच्या चरणाकडे पाहताय. सावळा सुकुमार असणारा माझा भगवान, कर्दळीच्या गाभ्या समान असणारे भगवंताचे चरण आहेत. समान चरण ठेवून भगवान त्यांनी उभा आहे. भगवंतानं त्यांनी महाराज पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा श्रीवत्सलांछन शोभून दिसत आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्यानं कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केलेला आहे. त्याची हनवटी अतिशय दिव्य आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय सुंदर आहेत. त्याची नासिका सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडली आहेत. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मस्तकावर शिवलिंग धारण केलेलं आहे. त्याच्यावर मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत. भक्तांकडे पाहून भगवान स्मित हास्य करतोय. त्यानं 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि भक्ताची वाट पाहतोय. भक्ता, तुला घेण्याकरिता आलो रे, लवकरात लवकर माझ्याबरोबर चल. असं ध्यान तुकोबारायांच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट आहे. महाराज, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? असं ध्यान करत जावं देवाचं. असं ध्यान जर करता येत नसेल तर आपण काहीच करत नाहीत महाराज. आपण फक्त लोकांच्या समोर दिखावा करतो आहोत. हे ध्यान जर आपण देवाचं करत नसलो ना, आपण जर देवाबरोबर बोलत नसलो, आपण काहीच करीत नाही. आमच्या गणितात कुठंच बसत नाहीत हे लोक. पक्क लक्षात ठेवा. माझा राग येत असेल, मी मोठी माणसं समोर बसलेली आहेत, त्यांच्यासमोर त्यांनी असं बोलू नये, पण क्षमा मागून बोलतो. ही वस्तुस्थिती आहे महाराज. जर देवाच्या जवळ जाता येत नसेल, देवाचं स्मरण करता येत नसेल, देवाबरोबर बोलता येत नसेल, तर आपल्याला काहीच करता येत नाही. आपण कोणत्याच योग्यतेचे नाही. तुकोबारा या भूमिकेत आहेत आणि त्या मस्तीत त्यांनी मस्त आहेत. देव बोलावतोय. मस्ती त्यांनी परमार्थाची तयार झालेली आहे आणि आता भगवंताच्या दिशेनं जायचं आहे. सगळ्यांच्या समोर उन्मादाची स्थिती तयार झाली. सांगत होते तुम्ही ऐकावे कानी, आमुचे नाचणी नाचू नका, जोवरी तुम्हा या मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका. ही सगळी प्रमाण पहा. तुका म्हणे काय वायविना धिंद पतीना गोविंद दुनीनं, हे अभंग तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडले. परपुरुषाचे सुख भोगे जरी उतरोनी करी घ्यावे शीस, संसारा आगी आपुलीने हाते लावणी मागू ते पाहू नये. हे शब्द तुकोबारायांच्या अंतकरणातून प्रगट अशा पद्धतीने होत आहेत. भगवंताच्या सगुण दर्शनाकरिता सुद्धा हाच अट्टहास होता. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवा ऐसे करी, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे, लागला उशीर पतित पावना, गेलासी वचना विसरून. या शब्दात तुकोबारा देवाला बोलवत होते, म्हणून तर देव आला होता. आणि येऊन प्रत्यक्ष उभा राहिलं तर लोकांना हेच सांगत होती, याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मुंडकं कापून हातात घ्यावं लागेल, अशी अवस्था आहे. तुका म्हणे व्हावे तैशापरी धीट पतंग हा नीट दिपासो, ही अशी अवस्था तुकोबारायांची आहे. म्हणून कोणी तुकोबारायांबरोबर जायला तयार नाही. सगळेजण फक्त ऐकत होते. देव कोणाला दिसत नव्हतं, तुकोबारायांना एकट्यानाच दिसत होतं. आता पहिला अरे हरी, पहिलं तीरावर हरी दिसतोय, मला बोलावतोय, मला जाण्याकरिता निघालं पाहिजे, असा विचार करून पांडुरंगाच्या मंदिरात आधी गेले. गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर डोळे बंद करून बराच वेळ बसले आणि बसल्यानंतर काय मनामध्ये विचार केला असेल तो सगळा विचार करून जाण्याकरिता आता निघाले. जात असताना आवलीकडे 2 मिनिटं गेले. तिला म्हणले, अगं भगवान आलेला आहे, वैकुंठाला मला चल म्हणतोय, चल ना वैकुंठाला, येतेस का? ती म्हणली जावा, मला इथे एवढं काम पडलंय म्हणे, मी येणार नाही, माझी म्हैस गारवार आहे, कधी त्या ठिकाणी आता व्यायला झालेली आहे, कधी पण तिला त्या ठिकाणी प्रसूत तिच्या प्रसूतीचा काळ येऊ शकतो, मी येणार नाही म्हणे, तुम्ही जा. तुकोबाराय निघाले. अजून कारण सांगितली महिपती महाराजांनी. ते म्हणतात तुकोबारानं कोणी विचारलं कुठं निघाला, सहज म्हणायचे वैकुंठाला चाललो. कधी पण म्हणायचे महाराज वैकुंठाला चाललो, हे त्यांचे शब्दच होते. म्हणून तिला जास्त सिरियस वाटलं नाही. तिला वाटलं आता हे म्हणतात रोजच वैकुंठाला चाललो, आजही म्हणत असतील चाललो वैकुंठाला. निघाले म्हणे वैकुंठाला. परत तुकोबाराय पुढे निघाल्यावर मागे हाक मारून म्हणली, जा आपण लवकर या घरी, असंही म्हणून मोकळी झाली महाराज. भाजी चिरत होती. तुका आकाश एवढा म्हणून एक चरित्र आहे तुकोबाराय, संताजी जगनाड्याने लिहिलं, आखो देखा हाल, जसंची तसं आमच्याकडे आहे ते सुद्धा. त्याच्यातूनच काही नोट्स महिपती महाराजांचे काही हे करून त्यांनी असे मुद्दे सगळेचे सगळे तयार केले. आता तुकोबाराय निघाले. आता मागे पाहत नाहीत तुकोबाराय. एवढे सगळेची सगळी मंडळी बहिणाबाई बरोबर आहेत, रामेश्वर शास्त्री जे आहेत, 14 टाळकरी तुकोबारायांच्या बरोबर आहेत. कीर्तन महोत्सव 7 दिवसांपासून सुरू होता. गावातच राहायला आलेली बरीच मंडळी होती, ठायबशी मुक्कामी राहिलेली बरीच मंडळी होती. सगळ्या लोकांची गर्दी आहे.
आणि तुकोबाऱ्या स्मशानाच्या दिशेने जात आहेत. जिथे वैकुंठ गमन मंदिर आहे ते स्मशान आहे. थोडं भिंतीच्या पलीकडे डोकावलं तर तिथं मसनवाटाच तुम्हाला दिसेल महाराज. त्या दिशेने तुकोबाऱ्या जाण्याकरिता निघाले. जात असताना सोसाट्याचा वारा अशा पद्धतीने सुटला. तो वारा सगळ्या गावामध्ये सर्वांना त्रस्त धूळ त्यांनी उडू लागली. एवढा वारा भयंकर होता की सर्वजण लपण्याचा प्रयत्न करत होते, कुठे लपून बसा. काही कोणाला समजत नव्हतं. पण तुकोबाराय मात्र सगळ्या लोकांना सांगत होते, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा सोडावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सोडावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वार वेळ झाला उभा पांडुरंग. काळ वेळ झाला उभा पांडुरंग. कीर्तनाचा गजर होतोय. सर्व वारकरी तुकोबारायांच्या अवतीभोवती आहेत. भगवंताचं चिंतन तुकोबाराय करत आहेत. सगळे लोक डोळ्यानं पाहतायत. तुकोबाराय सांगतायत, आम्हाला की जाणे प्राणेश्वरास. माझा प्राणनाथ माझ्या समोर उभा आहे. मला वैकुंठाला चल म्हणून बोलावतोय. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, मला वैकुंठाला जायचं आहे. वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वैकुंठाला भगवान बोलावतोय. गरुडाचा फडककार होतोय. सोसाटाचा वारा सुटण्याचं कारण गरुडाचा फडककारच आहे. देवदेवता आकाश मंडलामध्ये उभे आहेत. रामानं ज्या वेळेला तागणी महाराज स्वरूपात विलीन व्हायचं ठरवलं त्यावेळेला या देवता आल्या होत्या. आज राम नाही तुकाराम त्या ठिकाणी महाराज वैकुंठाला जात आहेत. दिव्य विमान आलेलं आहे. देवदेवता आकाशामध्ये जमा झालेले आहेत. साधू संत समोर उभे आहेत. भगवान शंकर आलेले आहेत. सनकादिक संत उपस्थित आहेत. कपिल भगवान आहेत. दत्तात्रय महामुनी त्यांनी आलेले आहेत. सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकोबाराय सर्वांना हात जोडून त्यांनी सांगतात, आम्ही जातो, आम्ही निघालेलो आहोत, आम्ही जातो आमुच्या गावात. आमुचा राम राम घ्यावा. राम कृष्ण विठ्ठल बोला. तुका जातो वैकुंठाला. मी वैकुंठाला जाण्याकरिता निघालेलो आहे. सर्वच लोक त्या ठिकाणी महाराज पाहण्याकरिता उभे आहेत. वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. भगवान दोन हात समोर करून उभा आहे. बघता, तुला घेण्याकरिता आलो रे. जीवनभर हेच आर्त पोटात वागवलं होतं. भगवान केव्हा येतील का? कैसा पात्र होईन लाभासे. नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. माझा भगवान माझ्यावर संतुष्ट होईल का? देवाला माझी दया येईल का? भगवान मला घेण्याकरिता येतील का? भगवान मला सांभाळतील का? अंतकाल समयाला परमात्मा प्रगट होईल का? या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली होती आणि पांडुरंग डोळ्यासमोर दिसत होता. त्याच्या कपाळावर त्याने दिव्य असणारं चंदन लावलेलं आहे. त्याच्या मस्तकावर मुकुट आहे. त्याचा झळकणारा पितांबर त्याने महाराज दिसतोय. भगवान दोन हात समोर करून त्याने महाराज पालावतोय. बघता, ये मी तुला भेटण्याकरिता आलोय. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी. आलिंगावया लागोनी तयाचे अंग. तुकोबारायांना भेटण्याच्या उद्देशानं देव असावलेला आहे. तुकोबाराय धावत निघाले महाराज. एका हातात चिपुळे आहे, एका हातामध्ये विणा आहे. तुकोबारायांनी पगडी त्यागणी मस्तकावर धारण केलेली आहे. कपाळाला ऊर्ध्व पुंड्र लावलेला आहे. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत. बाराबंदी त्यांनी घातलेली आहे. धोतर त्यांनी तुकोबाराय नेसलेले आहेत. भगवंताच्या छंदात तुकोबाराय नाचतायत. सगळ्या लोकांच्या समोर नाचत नाचत भगवंताच्या दिशेने जाण्याकरिता निघाले. आता मी देवाचा झालेलो आहे. तो देवच माझा आहे. मी देवाच्या दिशेने निघालेलो आहे.
कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, हे असं वचन आशीर्वाद सगळ्या जगाला त्यांनी महाराज कर्मधर्मानं जीवन जगा असं सांगू लागले. आणि असं सांगत सांगत भगवंताच्या दिशेनं जाण्याकरिता निघाले. सगळा गाव पंचकृषी विभोर होऊन त्यांनी पाहत होती. कोणाला काही दिसत नव्हतं, पण तुकोबारांना देव दिसत होता. निघाले तुकोबाराय. विमान उंच आहे, दिव्य असणारं विमान आहे, ते पार्थिव नाही. विमानामध्ये बसता येत नाही, काय करावं विचार पडला. प्रत्यक्ष काळ तुकोबारायांच्या समोर उभा राहिला. काळानं हात जोडले. तुकोबा, विमानात बसता येत नाही म्हणे. हो, माझ्या मस्तकावर पाय द्या. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत असे. काळ सलाम करू लागला. जगाला जन्म देणारा ब्रह्मदेव प्रत्यक्ष प्रगट झाला. जे ब्रह्मदेवाच्या सृष्टीच्या पलीकडे जायचंय, म्हणून या सृष्टीच्या पलीकडे निरोप देण्याकरिता ब्रह्मदेव प्रत्यक्ष प्रगट झाला. ब्रह्मदेवाने सांगितलं, माझ्या खांद्याचा आधार घ्या. काळाच्या मस्तकावर तुकोबारायांनी पाय दिलेला आहे. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. हा पुरुषार्थ तुकोबाराय करून दाखवतायत. हा भगवंताच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे. ब्रह्मदेवाच्या खांद्याचा आधार घेतलेला आहे. काळाच्या मस्तकावर पाय दिलेला आहे. भगवंतानं तुकोबारायांना हात दिलेला आहे. आणि दिव्य विमानामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आरूढ झालेले आहेत. भगवान तुकोबारायांना हृदयाला लावतोय. भगवंतानं हृदयाला लावलं. सार्थक झालं जीवनाचं, सार्थक झालं जीवनाचं. सगळे लोक पाहत राहिले, आकांत करू लागले. तुकोबारायांची संगती सगळ्यांना प्राप्त झाली होती. आता तुकोबाराय आकाश मार्गाने जाताना सर्वांना दिसू लागले. सगळा समाज हळहळला. तुकोबा तुकोबा म्हणून सर्वजण हाक मारू लागले. आता तुका आपल्या सर्वांना पुन्हा दिसणार नाही याची जाणीव सर्वांना झाली महाराज. प्रत्येकाला तुकोबा आपले वाटत होते. प्रत्येकाला तुकोबा मायबाप वाटत होते. प्रत्येकाला तुकोबा प्रत्यक्ष भगवंताचं रूप दिसत होते. या अनेक अंगांनी समाजानं जगद्गुरु तुकोबारायांना पाहिलं होतं. या सगळ्यात आणि दिव्य गुणांनी युक्त असणारे जगद्गुरु तुकोबाराय या मानव देहाला घेऊन सदैव त्यांनी वैकुंठाला जाण्याकरिता निघाले. तुकोबाराय विमानामध्ये बसलेले आहेत. गरुडाचा फडत्कार त्यांनी सुरू आहे. तुकोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडत आहेत. अंतकाळ समयाला हा विठो आम्हाला पावला. अंतकाळी विठो आम्हासी पावला. अंतकाळी विठू आम्हाशी पावला. कोडी सहित झाला गुप्त. कोडी सहित झाला गुप्ता तुका. वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वाडवेळ झाला उभा पांडुरंग. सगळ्या जगाचा निरोप घेऊन जगाबरोबर क्रीडा करणारा भगवान प्रत्यक्ष त्या ठिकाणी वैकुंठ धामाला निघून गेलेला आहे महाराज. ही दिव्य स्थिती आहे जगद्गुरु तुकोबारायांची. तुकोबारायांना सामान्य समजू नका. तुकोबाराय सामान्य नाहीत. तुम्हाला माहिती आहे, आजही जगद्गुरु तुकोबाराय दर्शन देतात. जो त्यांना पाहण्याचा प्रयत्न करीत असेल नक्की त्यांच्या समोर उभे राहतात. सुंदर असणारं धोतर नेसलेले, बाराबंदी त्यांनी बांधलेले, एका हातामध्ये चिपुळ्या, एका हातामध्ये विणा, मस्तकावर असणारी पगडी, ऊर्ध्वपुंड्र असणारं, कपाळाला त्यांनी लावलेलं मुद्रा धारण केलेल्या आहेत. गळामध्ये तुळशीच्या माळा आहेत. अतिशय दिव्य असणारी मुद्रा आहे. हास्य मुद्रा त्यांनी भक्तांच्या समोर प्रगट करून आजही तुकोबाराय त्यांना भेटण्याकरिता येतात. गरज असेल तर तुकोबारायांच्या दर्शनाची वाट बघा, तुकोबाराय दर्शन देतील. अधिकार नसताना सुद्धा दर्शन देतात महाराज. बावळटांना सुद्धा. जे त्यांचे मित्र आहेत त्यांना तर निश्चितच भेटले. तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली ना. आवलीला कळाली. आवली गर्भवती आहे. तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळेस 6 महिन्याची. 6 महिन्याची गर्भवती आहे तुकोबारायांची पत्नी. ते वैकुंठाला गेले त्यावेळेला धावतच आली. लेकरं ओढत आणली महाराज आणि आकांत करू लागली. अहो, रोज वैकुंठाला जातो असं म्हणत होते, आज कोणत्या वैकुंठाला गेले, मला कसे टाकून गेले म्हणून आकांत करून रडू लागली महाराज. महिपती महाराजांनी फार विलक्षण प्रसंग वर्णन करून सांगितलं. तुकोबारायांचा भाऊ कान्होबा उभ्यानच जमिनीवर अंग टाकून दिलं. दादा, का सोडून गेलास रे? लहान होतो तेव्हाच आई वडील मरण पावले, कोणी मला राहिलं नाही.
तू माझा मायबाप आहेस, तू मला सांभाळस, लहानचं मोठं केलंस, भगवंताच्या भक्तीचा छंद माझ्या अंतकरणात निर्माण केला. सांग देवाबरोबर भांडण कान्होबानं सुरू केलं. माझा दादा घेऊन गेला वैकुंठाला, आणून दे. भांडण देवाबरोबर सुरू केलं. महाराज अनशन व्रत धारण केलं. रामेश्वर शास्त्रीजींनी, महाजी कुलकर्णी त्या ठिकाणी बसून राहिले, कोणीच जागा सोडायला तयार नाही. सगळं गाव असाच बसून राहिला. तुकोबा निघून गेले. आणि मग त्या ठिकाणी महाराज 2 दिवसांनी एक चमत्कार झाला. एक टाळ आणि काही अभंग त्या ठिकाणी महाराज तुकोबारायांनी पाठवले. एक वाकळ पाठवली म्हणतात. आणि ते अभंग पाहिल्यानंतर कळालं आता तुकोबा परत येणार नाही. आतापर्यंत जेव्हा त्या ठिकाणी तुकोबा निघून गेले, अनेक गावांना कीर्तन कथा करण्याकरिता गेले, परत आले. पण हे गावच असं आहे की ज्या गावात गेल्यानंतर परत येणार नाहीत याची जाणीव झाली. आणि ते शांत झाले. महाराज अभंग तुकोबारायांनी पाठवले. ते अभंग वाचून कान्होबाचं हृदय शांत झालं. भगवंताला मात्र कोसू लागले. तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर, सदेह वैकुंठ गमनानंतर लोकांना तुकोबारायांचं सदेह वैकुंठ गमन मान्य होत नाही. नाही झालं तर नाही झालं. ज्या लोकांना तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन मान्य नाही, ते राजे असले तरी आम्हाला मान्य नाही. ते त्यांच्या घरचे राजे असतील, त्याने तिकडं शहाणपणा करायचा. वारकऱ्यांमध्ये डोकं घालायचं नाही आणि वारकऱ्यांचा नाद करायचा नाही. कोणी पण यायचं ना, आम्ही काय रस्त्यावर पडलेलो नाहीत. कोणी यायचं आणि टिचक्या मारायला त्यागनी आम्ही अशा वाटेवर पडलेलो नाहीत. पक्क लक्षात ठेवा. काय तुम्हाला उचापती करायच्या असतील आपल्या घरात करायच्या. घरात बायका पोरं ऐकतात का आधी ते बघा. घरात कोण कौतुक तुमचं करतं ते आधी बघा, मग वारकऱ्यांना नावं ठेवा. वारकऱ्यांना जर कोणी नाव ठेवत असेल, सहन करणार नाही. आम्ही काय कोणाच्या बापाचं खात नाहीत. तो परमात्मा आम्हाला सांभाळतो आणि तो आम्हाला पोचतोय, म्हणून कोणाचं पण बोलणं ऐकून घेणार नाही. म्हणून तुकोबारायांच्या विरोधात, ज्ञानोबारायांच्या विरोधात, साधू संतांच्या विरोधात, संप्रदायाच्या विरोधात, संप्रदायाच्या ग्रंथांच्या विरोधात, आमच्या देवाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल, उभे आहोत आम्ही. आणि जे बोलत नसतील ते हातात बांगड्या भरून आहेत. त्यांनी स्वतःचा पुरुषार्थ लोकांना दाखवायचाच नाही. महाराज लोकांना कौतुक सांगायचं नाही, बांगड्या भरून हिंडायचं. जर तुमच्या डोळ्यासमोर साधू संतांची कोणी निंदा करत असेल, तुम्ही जर बोलत नसाल, तुमच्यासारखे मुरदाड कोणी नाहीत. महाराज गरज आहे महाराज बोलण्याची. का बोलतो एवढं खडूस? हे तू म्हणाल बाबा फार खडूस आहे. हे खडूस बोलण्याची वेळ आली. ज्यानं उठाव त्याने साधू संतांची निंदा करावी. काय पाप केलं त्या राम रहीमने? तिकडं त्यानं तोंड काळं केलं. त्यानं तोंड काळं केलं आणि सगळ्या साधू संतांची निंदा सुरू झाली. जो उठतो तो साधू संतांची. आम्ही काय रस्त्यावर पडलेलो आहोत? हे साधू संत काय, अरे याने जीवन खर्च केलंय, याने जीवन झिजवलंय अख्खं, आणि तुम्ही त्यांची निंदा करता. लाज वाटायला पाहिजे निंदा करायला. आपल्या घरात बायको तरी विचारते का? कान फाडून काढते एकांतात जाऊन. लाथाळणाऱ्या बायका त्यांनी पोरं लाथाळून काढतात, आणि तू लागला शहाणपणा करायला, साधू संतांची निंदा करतो. बिलकुल सहन करायची नाही. जे सहन करत असतील ते मुरदाड आहेत महाराज. त्यांना याच्याशिवाय वेगळं. मी माईक मधून बोलतोय, गपचूप बोलत नाही. राजरोज सगळं तुमची कथा जाहीर कथा आहे. काही गपचूप कथा नाही. जा कुठं पेपरात द्यायचं असेल देऊन टाका. मला कोणाची भीती वाटत नाही. साधू संतांच्या विरोधात ऐकून घेणारच नाही आणि कोणीच घेऊ नये. तुमच्या समोर जर साधू संतांची कोणी निंदा करत असेल, बिलकुल ऐकायचं नाही. त्याला सांगायचं शांत राहा. तुझं तत्वज्ञान तुझ्यापर्यंतच ठेव. आमच्या संतांची निंदा करायची नाही. आम्ही आमचं पाहून घेऊ ते काय आहेत ते. तुला सांगायला आलो का? आलो नाही. बस आमचा मुद्दा आमच्यापर्यंत ठेव. आम्ही बावळट आहोत का काय आहोत आमचे आम्हाला माहिती. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले आणि तुकोबाराय सदैव वैकुंठालाच गेले. मग आम्हाला हे मान्य आहे आणि आम्ही त्या मूर्तीवर, त्या वृत्तीवर आरूढ आहोत. आणि ही त्यांनी वृत्ती मरेपर्यंत आमच्या पोटात राहील. कोणाला काय वाटत असेल त्यानं वाटू द्या. तुकोबाराय सदैव वैकुंठाला निघून गेले. त्याच्यानंतर भागीरथीला बातमी कळाली. आता आपण थांबणार आहोत. तुम्हाला बरा उपकार करायला लागला, लवकर थांबायला लागला. लवकर कशाचं? 1:30 वाजले आता. पण कसे वाजले मलाही कळालं नाही. आता मी थांबणारच आहे. लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला कळालं असेल तर मला माहित नाही, पण मला नाही कळालं काय काय इतका वेळ झाला. मग असू द्या. भागीरथी धावत आली. भागीरथी करी धावा. काय बाबा गेले कोण्या गावा? बाबा गेले कोण्या गावा? भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा? भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, धावा. तिनं इंद्राणीच्या डोहात उडीच मारली. महाराज जगण्यात काय अर्थ नाही. बाबा मला विचारून कसे गेले नाही. माळणीकडून निरोप काढाला. तुकोबाराय प्रत्यक्ष प्रगट झाले. तिला वाचवलं. तिच्या घरी गेले. जेवणाची तयारी आहे. जेवायला काही नाही. शेवया त्याने केलेल्या आहेत. दूध आणायचं कुठून आणावं म्हणून येलेश्वराच्या समोर नंदी आहे. नंदीचं दूध कसं काढलं ते तुकाराम महाराजांना जाऊन विचारा. मला माहित नाही कसं काढलं असेल.
हा कसं काय दगडाचा नंदी? अरे ते काय करू शकत नाही, ते मंदिरं फिरू शकतात, ते मूर्तीतून देवाला प्रत्यक्ष प्रगट करू शकतात, ते स्त्रीचा पुरुष करू शकतात, ते गाढवाचं घोडं करू शकतात, ते मेलेले माणसं जिवंत करू शकतात. मग ते काय दगडाच्या नंदीतून दूध काढू शकत नाहीत का? त्यांचं सामर्थ्य आहे महाराज. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने संपन्न असणारे हे संत आहेत. म्हणून तुकोबारायांनी अशा पद्धतीने आपल्या मुलीच्या घरी जेवण केलेलं आहे. मालजी गाड्याला फार आनंद वाटला. तुकोबाराय निघून गेले. त्याच्यानंतर संताजी जगनाडे हे तुकोबारायांचे बालमित्र आहेत आणि त्यांचा निर्वाणकार जवळ आला. गुरं चारण्याकरिता जात होते महाराज आणि गोधने चारिता गुंतले वचन आम्हा येणे झाले तेलिया कारणे. तेलाकरिता यायची वेळ आली. संताजी महाराजांचं त्यांनी शरीर शांत झालं आणि ते शांत झाल्यानंतर आता त्यांना ती पुरण्याची त्यांनी वेळ आली ना. मग सगळे लोक जमा झाले. अंत्यविधी त्यांनी झाला. पण ती प्रेत पुरल्यानंतर परत वर यायचं महाराज. मुंडकच वर राहायचं. सगळं शरीर पुरलं जायचं आणि मुंडकं वर यायचं. आता काय करा, सगळे लोक एक एक करून निघून गेले महाराज. कोणीच थांबे नाही. हे का होतंय कोणाला कळेना. रात्रीचे 12 त्यांनी वाजले आणि 12 वाजता जगद्गुरु तुकोबाराय प्रत्यक्ष प्रगट झाले. का? संताजीला वचन दिलं होतं. दोघे जण एकमेकाला भेटले होते, एकमेकावर बोलले होते. सांगितलं होतं मी जर आधी गेलो तर तू मुठमाती करायची, तू जर आधी गेला तर मी मुठमाती करीन, असं त्यांनी ठरलं होतं महाराज दोघांचं. तुकोबारायांना जायचं काही कामच राहिलं नाही. ते सदैव वैकुंठाला गेले. मुठमाती करायचं काही काम शिल्लक राहिलं नाही. पण संताजीला मात्र शरीर सोडावं लागलं. म्हणून तुकोबारायांनी वचन दिलं होतं. संतूला घेण्याकरिता आलो. तो अभंग आता माझा पाठ नाही, संताजी महाराजांच्या मंदिरात लिहिलेला आहे. संतू आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. हे त्यातलं चरण आहे महाराज. आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. किती प्रेम केलं असेल मित्रावर. मित्र आहे ना महाराज. किती साथ दिली असेल मित्रांनी. परमार्थ करण्याकरिता सुद्धा वैष्णवांची संगत गरजेचीच असते महाराज. वैष्णवांच्या संगतीशिवाय परमार्थ होत नसतो. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि मे देवा काही नेणे. वैष्णवांनी जर हृदयाला लावलं ना तर सगळा शिनभाग निघून जातो. पोटातल्या सगळ्या आधीविधी संपून जातात महाराज. माहेरे आल्यासारखं वाटतं, आईला भेटल्यासारखं वाटतं. हे वैष्णवांचं त्यांनी संगतीचं फल आहे. म्हणून वैष्णवांची संगती अखंड घडत जावे. अखंड जया तुझी प्रीती मज देतयाची संगती मग मी कमळापती तुझं बाणाने कंटाळा. असे वैष्णव आहेत. मित्र असावा पण असा असावा. म्हणून तुकोबाराय त्यांनी आले मित्राला नेण्याकरिता. संतू न्यावया विष्णू लोका. संतूला मी विष्णू लोकाला नेण्याकरिता आले. बघा ना, संतू शब्द वापरला. माझा संतू. केवढं प्रेम त्याच्यावर असेल. वैकुंठाला नेण्याकरिता मुठभर माती घेतली आणि मस्तकावर टाकल्यावर प्रेत खाली गेलं महाराज. चमत्कार सगळ्या लोकांना कळाला. याच्यानंतर तिसऱ्यांदा तुकोबाराय परत एकदा आले. तिसरी निळोबारायांकरता. निळोबारायांना तुकोबाराय पाहायला मिळाले नाहीत. आता मी त्यांचं सगळं चरित्र सांगणार नाही, फक्त एका वाक्यात सांगून जातो, लक्षपूर्वक ऐका. निळोबाराय पंढरपूरची वारी करत करत अलंकापुराला आले आणि आळंदीमध्ये ज्ञानोबारायांचं दर्शन घेऊन देहू जवळ आहे तुकोबारायांचं गाव आहे म्हणून पाहायला जावं म्हणून पाहण्याकरिता गेले. तिथे नारायण महाराज तुकोबारायांचे चिरंजीव जे वैकुंठाला तुकोबाराय जाताना आईच्या पोटात होते ते जन्माला आले. त्यांचं नाव नारायण ठेवण्यात आलं. नारायण महाराज मोठे झाले. 23 वर्षाचं त्यांचं वय होतं. तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर निळोबारायांचा जन्म 23 वर्षांनी झाला. निळोबारायांचा कालावधी 23 वर्षानंतरच आहे. बरेच लोक सांगतात की निळोबारायांची तुकोबारायांची भेट झाली आणि ते म्हणले तुम्हाला अनुग्रह देईन, वचन दिलं, वैकुंठाला गेले. असं चरित्रात नाही. निळोबारायांच्या चरित्रात नाही, तुकोबारायांच्या चरित्रात पण नाही. कुठून सापडलं असेल कोणाला मला माहीत नाही. पण निळोबारायांना त्यांनी महिमा तुकोबारायांचा कळाला नारायण महाराजांकडून. दोघांनी बरोबर तीर्थयात्रा केली. मग कळालं ते भागीरथी करता आले, संताजी जगनाडा करता आले. म्हणजे तुकोबाराय येतात ही गोष्ट निळोबारायांना कळाली. मग यांच्याकरता जर येतात तर माझ्याकरता काय येणार नाही, असा भाव अंतकरणात धारण केला. आणि त्या ठिकाणी महाराज तुळशी वृंदावनाजवळ एका कुशीवर झोपले. एकाच कुशीवर झोपून राहिले 42 दिवस. एवढ्या दिवस झोपले महाराज. तुकोबाराय तरी 13 दिवस झोपून होते, वह्या बुडवल्या त्यावेळेला. हे 42 दिवस एका अंगावर त्यांनी पडून राहिले. तुकाराम 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 तुकाराम, दुसरा छंदच नाही. प्राण त्यांनी जाऊ पाहतात अशी कठीण परिस्थिती निर्माण झाली. देव स्वतःच आला. आल्यानंतर निळोबारायण म्हणला, निळा उठ, मी जगाचा मालक तुझ्या समोर आलोय. ते म्हणले तू देव आहेस म्हणे. हो. पण निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तू कयाचा धावा करीत असे. येथे तुझं लागी बोलाविले कोणी आणि प्रार्थीला वाचून आलास का. प्रल्हादाला त्यांनी संकट होतं, दैत्याचं दंडन करण्याकरिता आलाच. गोष्ट खरी आहे, त्यानं प्रार्थना केली होती. मी काही प्रार्थना केली नाही, तू का आलास, तुला बोलावलं कोणी सांग. जा म्हणे मला तुकोबारायांचं दर्शन घ्यायचंय. आणि मग त्यांनी परत फिरला देव. तो देवच तुकोबाराय आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. त्या देवानंच तुकोबारायांचं रूप धारण केलं, निळोबारायांच्या समोर आला. का बरं माहिती आहे तुम्हाला? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. गडबड करू नका बरं. आता उद्या नाही मी तुम्हाला सांगायला येणार, संध्याकाळी सुद्धा नाही येणार, काही चिंता करू नका.
थोडा आता त्रास होईल, 2-4 लोक मला शिव्या देतील, हे बावळट आहे, याला टाइम समजत नाही, असू द्या. शिव्या खायची पण माझी तयारी आहे. पण महत्वाचा मुद्दा सांगतो. ते म्हणे निळा म्हणे आम्ही नोळखोच देवा. काही लोक म्हणतात रोबाबात नोळबा का तुला ओळखीत नाही, असं नाही म्हणले महाराज. ते म्हणले तू देव आहेस, गोष्ट खरी आहे, पण देव जरी असला तरी मला तू ओळखू येत नाहीस ना. नामदेव महाराजांच्या ताटात त्यांनी जेवत होता, सगळ्या गोष्टी होत होते, पण त्यांना ओळखू येत नव्हता ना. म्हणून देवाची ओळख प्राप्त करून घेण्याकरिता गुरुची गरज आहे. म्हणून खेचर विसा प्रेमाचा पिसान त्याने नामा कैसा, उपदेशाला मस्तकी ठेवेला हात, श्रवणी सांगितली मात, पिंड विवर्जित केला नामे. ही स्थिती नामदेव महाराजांना प्राप्त झाली कशी? श्रीगुरूंनी मस्तकावर हात ठेवल्यावरच झाली ना. जोवरी श्रीगुरू नाथू मस्तकी नाही ठेवेला हातू, तोपर्यंत अशी स्थिती तयार होईल कशी महाराज? अशी स्थिती व्यापक तयार झाली नामदेव महाराजांना. मग कुत्र्यात सुद्धा देव दिसले, एक देशी दिसत होता, आता सगळीकडे दिसायला लागला. म्हणून श्रीगुरु कृपा सुद्धा महत्वाची आहे. देवा तू देव आहेस, पण नामदेव महाराजांना कळाला नाही, गुरु करावं लागलं, मग तू सर्वात्मक रूपानं कळाला. तसं तू देव आहेस, गोष्ट खरी आहे, पण आम्ही तुला ओळखत नाहीत ना, म्हणून तू काय याचा धावा करीत असं. म्हणून तुकोबारायांना पाठव. तुकोबाराय प्रत्यक्ष त्याने आले आणि आल्यानंतर त्यांनी निळोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला. येऊन या कृपावंते. निळोबाराय आनंदी आहेत महाराज. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. काय पुढे? घरा आले घरा आले घरा आले कृपाळ, सांभाळले 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 अनाथा, केला निळा केला निळा केला निळा पावन. पावन झालो जगद्गुरु तुकोबाराय स्वतः आले. माझ्या मस्तकावर हात ठेवला, मस्तकी ठेवेला हात, अशी अवस्था निर्माण झाली. येऊन या कृपावंते. तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवने केले सुखी. प्रसाद प्राप्त झाला. तुकोबाराय प्रत्यक्ष भेटले, तत्व उपदेश केला. तुकोबारायाने विना निळोबारायांना दिला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुकोबारायांना विना नारायण महाराजांना पण देता आला असता. नारायण महाराज प्रत्यक्ष साक्षात्कारी पुरुष होते, पांडुरंग त्यांनाही भेटत होता, पण मुलाला नाही दिला महाराज. विना. ते काय व्यासदेव आहेत होय आपल्याच मुलाला सांगायचं? तुम्हाला व्यासाची निंदा करतो व्यासपीठावर बसून. मोहच आहे एक प्रकारचा. माझ्या मुलाकडेच परंपरा गेली पाहिजे, बाकीचे काही बावळट आहेत होय रे, मुलालाच दिली पाहिजे. निळोबारायांना विना दिला, स्वतःच्या मुलाला दिला नाही. आणि निळोबारायांचा मुलगा भिवोबा तो सुद्धा साक्षात्कारी होता, निळोबारायांनी त्याला नाही दिला, मल्लप्पाला दिला, वास्करांना दिला महाराज विना. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून आपणा पारखी नाही ते हे त्या साधू संतांकडे लावायचं. आता जर माझाच मुलगा माझ्या गादीवर बसावा असं वाटत असेल तर त्याला संत म्हणायचं काही काम नाही महाराज, त्याला महात्मा म्हणायचं काय काम? तो त्याच्यातच अडकू. मुलगा जर अधिकारी असेल तर नक्की त्याला बसवा, पण मुलगा म्हणून जर बसवायचा असेल तर मग काय काम नाही महाराज. तो महात्माच नाही, आम्ही त्याला महात्मा मानितच नाही, कोणी किती शहाजूक असला तरी. महत्वाचा विचार आहे, असू द्या. निळोबारायांना प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि मग निळोबाराय सांगतात, माझी वाढविली मती गुणवर्णावया स्फूर्ती. निळा म्हणे मी बोलता दिसे, पर हे त्याची सत्ता. तुकोबाराय माझ्या मुखातून बोलतायत. म्हणून त्याग्नी महाराज निळोबारायांच्या आणि बहिणाबाईंचे अभंग हे सुद्धा नामदेव महाराजांच्या संकल्पातलेच आहेत. ते पूर्ण करण्याकरिताच हे अवतीर्ण झाले. यांच्या माध्यमातून अभंग रचना अशा पद्धतीने पूर्ण झाली. असे अनेक प्रकारानं तुकोबारायांनी अनेकांना दर्शन दिलं. आता सगळ्यांची त्यांनी यादी सांगणे इतकी माझ्याकडे सुद्धा नाही, पण अनेकांना दर्शन दिलं. तुकोबाराय गेले इथपर्यंत ठीक आहे वैकुंठाला, पण वैकुंठाला जाऊन राहतीलच असं मात्र नाही. तुकोबाराय राहू शकत नाही. ते म्हणतात उपजून या पुढे ती येऊ. कशाकरिता? ते म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा. आता बांधायला पाहिजे होतं ते. त्याची वेळ आता सध्या आलेली आहे. ते म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. याच्याकरिता जन्म घेऊन मोक्षपदे तुच्छ केली, या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. अरे गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. तुका काय महत्व आहे हे चिदान देगा देवाचा काय शेवट आहे? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. कितीतरी प्रमाण सांगता येतील. गर्भवासाची भीती आम्हाला वाटत नाही. आम्ही परत येणार आहोत. आणि कशाकरिता येणार आहोत? भगवंताचं चिंतन करण्याकरिता. म्हणून तुकोबाराय जरी वैकुंठाला गेले असले तरी थांबले नाही महाराज, परत परत येत आहेत. आजही तुकोबाराय त्या ठिकाणी महाराज येत आहेत. अनेकांना त्याचा अनुभव सुद्धा अशा पद्धतीने प्राप्त होतो. तुकोबाराय अवतीर्ण झाल्याशिवाय जग चालणारच नाही, त्याने यावंच लागणार आहे. हा महत्वाचा विचार आहे. त्यांना जगाच्या समोर धर्म सांगावाच लागणार आणि वागून दाखवावा लागेल, तेव्हा त्यांनी जग त्यांच्या मागे चालेल. हा त्यातला भाव आहे. म्हणून तुकोबाराय अशा पद्धतीने परत अवतीर्ण होण्याच्या विचारात आहेत. कुठे येणार आहात, कसे येणार आहात? उपजून या पुढे येऊ. कशाकरिता येणार? म्हणे काला खाऊ दही भात.
का बरं वैकुंठात मिळत नाही की म्हणे वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. मग एकटेच खाणार का काला? नाही म्हणे एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. एकमेकाला खाऊ घालणार. कुठे यायचं आम्ही तुम्ही सांगा, नेमकं ठिकाण सांगा म्हणे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वाळवंटात काला करू. म्हणून सगळे संत एकत्र येतात आणि भगवंताचे गुणानुवाद गातात. वाळवंटात काला करतात. काला करीती संतजन आणि सभे त्यांच्या नारायण निळोबराया सांगतात. आणि हा काला करत असताना क्षीराचा बुंद प्राप्त होतो. निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. भगवान त्यांनी गोकुळात प्रगट झाला. भगवंतानं अनेक लीला केल्या. मित्रांबरोबर भगवान खेळला. त्यांनी पेंद्या वरद्या वाकुड्या सुदाम श्रीदाम मधुमंगल मित्रांची नावं आहेत. या मित्रांबरोबर खेळून खेळून दमला. 1:30 वाजून गेले होते. भूक लागली होती पोटामध्ये. खेळून खेळून दमले होते महाराज. वाकुड्या उड्या मारत होता. कांदा फोडीचा खेळ चालू होता. कांदा फोडी कळते ना तुम्हाला? म्हणजे आम्ही लहानपणी खेळायचो. आता नाही तसले खेळ खेळत पोरं. आता फक्त असं 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 करीत राहतात मोबाईलमध्ये. आता कोणी खेळत नाही महाराज. पाय पसरून बसायचं, मग त्याच्यावरून उडी मारायची. एका पायावर दुसरा पाय ठेवायचा, त्याच्यावरून उडी मारायची. मग हे 2 पाय गीत ठेवायची, त्याच्यावरून मग 2 इथं ठेवायचे, त्याच्यावरून उडी मारायची. मग असं दबी धरून बसायचं, त्याच्यावरून उडी मारायची. गुडघ्यावर हात ठेवून त्यांनी असं वाकायचं, पाठीवरून उडी मारायची, सरळ उभं राहायचं, मान खाली करायची, वरून उडी मारायची, मग सरळ उभं राहायचं आणि मग त्याच्यावरून उडी मारायची. शेवटची उडी. ही जर हुकली तर परत राज्य घ्यावं लागतं. लक्षात आलं ना? शेवटची उडी म्हणजे त्यांनी हा शेवटचा जन्म आहे. या माणसाच्या जन्मात जर त्यांनी शेवटची उडी चांगली मारता आली तर बरं, नाही तर परत राज्य घ्यावं लागेल. 84 लाख योनीमध्ये फिरावं लागेल. शेवटची उडी आहे. वाकड्या उड्या मारत होता वाकुड्या, आणि उड्या मारता मारता सगळ्या बरोबर आल्या, पण शेवटची नेमकी हुकली महाराज. मग ती अभिमानानं हुकली का संपत्तीनं हुकली का पदानं हुकली का प्रतिष्ठेनं हुकली का मोठेपणानं हुकली की मायेनं हुकली की मोहानं हुकली, ज्याचं त्यानं पाहावं कशी हुकली असेल. मग आपली हुकू नाही म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. मग कशानं हुकेल सांगता येत नाही, म्हणून सावधान. शेवटची उडी बरोबर आली पाहिजे. बोलणं फार सोपं असतं महाराज. वस्तुस्थितीत आणणं फार कठीण असतं. म्हणून बऱ्याच वेळेला वस्तुस्थितीत आणण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. तुकोबराय वस्तुस्थितीत आहे. गोपाळाही त्यांनी उड्या मारतात, पण शेवटची उडी हुकलीच नेमकी वाकुड्याची. भगवान म्हणले आता तुझी उडी हुकलेली आहे, राज्य दे. म्हणे काय करावं लागेल? मला खांद्यावर घे म्हणे, आणि मला खांद्यावर घेऊन सगळ्या वृंदावनात चक्कर मारून आण. मग देवच खांद्यावर घेतला. आधीच वाकुड्या, मग तो चालू लागला. आणि चालत असताना त्यांनी महाराज वृंदावनात चक्कर मारायला लागला आणि पोटात भूक लागली महाराज. हळूच म्हणतो देवा एक आणा. अरे खांदी भार, पोटी भूक, तर काय कीर्तन काय काय खेळायचे सुखे कीर्तनाचं डोक्यात राहतंय माझ्या बरं का. असं आहे ते. याच्याकरिता चोपदार पाहिजे सांगायला. दोन्ही बाजूने असले की मग बरोबर सावधानपणे त्यांनी सगळ्या गोष्टी होतात. काय खेळायचे सुख, आता काय खेळण्यात सुख आहे असं त्या ठिकाणी बोल लागले. मग खेळ मोडावा परत. खेळ मोडला. भगवान खाली उतरले. भूक लागली म्हणून सगळ्या गोपाळांना त्यांनी बोलावलं. गोपाळांना बोलावण्याकरिता हाका मारायचं काम नव्हतं महाराज. मुरली वाजवायची आणि त्याच्यातूनच हाका मारायच्या. सगळे गोपाळ जमा होते. ते सगळे आले. आल्यानंतर खडकावर भगवान उभे राहिले. सगळ्यांच्या शुद्धऱ्या सोडल्या. खडकी सोडी आल्या. मोठा आजीचा दही काला गोमटा. सगळ्यांचे सुद्धा एकत्र करून काला केला. पानांचं द्रोण तयार केलं, त्याच्यात काला त्यांनी घेतला आणि सगळ्या मुलांना कमलाकार बसवलं. छोट्या छोट्यांना जवळ बसवलं, मोठ्या मोठ्यांना जरा दूर बसवलं. छोटं मोठं काय आहे, जे अनन्य भावाने शरण आले ते छोटे जवळ घेतले महाराज. जे ज्ञानाच्या अभिमानानं फुगले होते ते जरा तुटकच बसवले. म्हणून असा त्यातला भाव आहे. भगवान सगळ्यांच्या मध्ये उभा आहे आणि गोपाळांना काला स्वतःच्या हातानं भरवतो आहे. वाटी आपुल्याने जा हसते असा त्यागणी भाव आहे. म्हणून लाही शीत लागता हाती, पाप देखून त्या दोष देखून त्या पळती, अशी अवस्था आहे. म्हणून भगवान स्वतःच खाऊ घालू लागला. चमत्कार असा होता, ज्याच्याकडे पाठ भगवंतानं केली होती त्यालाही असं वाटायचं देव माझ्याचकडे पाहतोय. आणि सर्वांना स्वतःच्या हातानं काला भरवला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. हरी हे विभ्रदवेनुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षेम वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्निंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुरधो हासे नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं गोपांबरोबर काला केला. सर्वांना अतिशय आनंद प्राप्त झाला. जगद्गुरु तुकोबराय या काल्याचा प्रसंग प्राप्त करून घेण्याकरिताच येतात. हा त्यातला भाव आहे. काला म्हणजे फक्त दही लाहीचा समजू नका. 3 प्रकारचा काला असतो. दही लाहीचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. दही लाहीच्या काल्यानं स्थूल शरीर पुष्ट होतं. हरिनामाच्या खिचडी काल्यानं सूक्ष्म शरीर संतुष्ट होतं. आणि जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या काल्यानं कारण शरीर नष्ट होतं. हा त्यातला भाव आहे. म्हणून जीवब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिताच या काल्यातून गेलं पाहिजे. हा काला त्यांनी प्रसाद प्राप्त करून घेतला की हरिनाम घेण्याची इच्छा होते आणि भगवंताच्या नामचिंतनानं जीवब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होतं आणि जीव कृतार्थ होतो.
तो असा काल्याचा असणारा हा क्रम आहे. म्हणून त्याने हा काला भगवंतानं गोपाळांबरोबर केला आणि सर्व आनंदी झाले. तोच काला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काला देव आणि भक्तांच्या मध्ये होत असतो. हा, कथेमध्ये कीर्तनात देव उभाच असतो. मग भक्तांना बोलवलं पाहिजे. मग तुम्हाला आम्ही नाहीत का सगळे हरिभक्तीपरायण, हरिभक्तीपरायणच लागतात. त्याच्याकरिता पण पुढे एक विशेषण लावलं महाराज. काल्याचा अधिकारी कोण आहे? वैष्णव निका संभ्रम. वैष्णव असावा आणि निका वैष्णव असावा. वैष्णव कोणाला? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. अवघी ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणायचं. आता आपण देवावर प्रेम करीत नाहीत का? करतो महाराज, पण उरल्यास उरलेलं. हा, थोडं बायकोवर, थोडं मुलावर, थोडं घरावर, थोडं धनावर, थोडं प्रपंचावर उरलेलं देवावर. म्हणजे एक कोल्हन 17 ठिकाणी व्यालं असं आहे ना. असं आपलं प्रेम आहे देवावरचं. म्हणून ज्याचं अनन्य प्रेम आहे तो वैष्णव आहे. ना असे वैष्णव जर कोण असतील तर ज्ञानोबा आहे, तुकोबा आहेत. म्हणून तेच काला करू शकतात. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहेच का म्हणतो? बहिणाबाईंना तुकोबा यांची कृपा प्राप्त झाली आणि त्यांनी अभंग रचना केली. त्यावेळेला हा अभंग लिहिला. मला संत कृपा झाली. आता अभंगावर बोललं पाहिजे ना. इथून तिथून तोच आपण रोज म्हणतो. इमारत फळा आली ज्ञानदेवे रचला पाया, धर्म मंदिराचा पाया ज्ञानोबाराने रचला. नामदेव महाराज त्यांची सेवक त्यांनी झाले आणि त्यांनी वाढविला विस्तार. नाथ महाराज त्याला खांब देण्याकरिता तयार झाले. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि या धर्म मंदिराचा कळस जगद्गुरु तुकोबरा झाले. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. आणि तो कळस त्यांनी लांबून दिसावा किंवा इथे कळस आहे, इथे भगवंताचं वास्तव्य सांगण्याकरिता ध्वजा स्थापन करावी लागते. म्हणून बहेने फडकते ध्वजा निरूपण केले ओझा. तिने सगळ्या लोकांना हे तत्व दाखवलं. म्हणून बहिणाबाईनं त्यांनी ते तत्व जगाला दाखवलं की पायाभरणी ज्ञानोबरायांनी केली आणि कलशस्थानी तुकोबराय शोभतायत. म्हणून या दोघांच्या अंतर्गत सगळे संत येतात महाराज. हत्ती के पाव मी सबके पाव. म्हणून ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की सगळे संत आले महाराज. म्हणून सगळ्या संतांचं एकाच वेळेला स्मरण जर करायचं असेल तर ज्ञानोबा तुकाराम म्हणत जा. म्हणून त्यांचं स्मरण केलं की आपापच सगळं त्यांनी घडत असतं. म्हणून मोठ्या प्रेमाने एकदा त्यांचं स्मरण करून या ठिकाणी थांबूया. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर